जांब बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न, नागरिकांच्या विविध समस्यांचे जागेवर निराकरण। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जांब बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात आज छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात पार पडले। या शिबिराचे आयोजन तहसील कार्यालय मुखेड यांच्या वतीने करण्यात आले होते। या शिबिरामध्ये नागरिकांच्या जमीन प्रमाणपत्रे तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। या शिबिरामध्ये 7/12 उताऱ्यातील दुरुस्ती, डिजिटल 7/12 व 8 उतारा, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र, इमोजणी अर्ज, जमीन अभिलेख दुरुस्ती तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमासाठी मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव प्रमुख उपस्थित होते। त्यांच्यासोबत पंचायत समितीचे बीडीओ ढवळे साहेब, तालुका वनरक्षक अधिकारी, आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी तसेच जांब बुद्रुक येथील तलाठी शिंदे सर, ग्रामसेवक गित्ते सर, सरपंच वसंतराव गायकवाड, उपसरपंच रामदास मोरे, बाळासाहेब मोरे पाटील, मुख्याध्यापक संजय थोटे गुरुजी, बालाजी कोल्हे, श्रीकांत सूर्यवंशी, लोकमतचे पत्रकार विजय पांपटवार सर यांच्यासह अनेक मान्यवर व अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणातून अशा प्रकारच्या महसूल समाधान शिबिराचे महत्त्व सांगत नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। या शिबिरामुळे नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार जावे लागत नाही, तर गावातच विविध महसूल सेवा उपलब्ध होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले। आपल्याला नाही लागला करतो जावं स्वागतम सुस्वागतम। छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियान या विशेष शिबिराचं आयोजन म्हणजे जाम येथे आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अधिकारी जाम माननीय श्री बोधमोट सर, कृषी अधिकारी माननीय श्री रोहनकर सर, पुरवठा निरीक्षक अधिकारी तहसील कार्यालय मुखेड, उपस्थित सर्व पाहुणे मंडळीचं प्रमुख पाहुण्याचं महसूल विभागाच्या वतीनं व जाम मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी शब्दसमूहाने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मुखेड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे। उपस्थितांना सर्वांना विनंती आहे की आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं। तुम्ही एकत्र मोबाईल तरी पकडा किंवा अगरबत्ती पकडा, पोळल मला कागदा शिव बोला। यानंतर माननीय श्री बोधमोट सर, कृषी अधिकारी यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री दुबे सर, ग्राम विकास महसूल अधिकारी यांना मी विनंती करतो। यानंतर माननीय श्री डॉक्टर देशमुख सर, वैद्यकीय अधिकारी यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री नागेश्वर सर यांना विनंती करतो। आले नाहीत का? यानंतर माननीय श्री डॉक्टर
मुरकीकर सर, पशुधन वैद्यकीय अधिकारी यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय नागेश्वर सर यांना विनंती करतो की आपण पशुधन अधिकारी डॉक्टर माननीय श्री मुरकीकर सर यांचं आपण स्वागत करावं. यानंतर माननीय श्री डॉक्टर केंद्रे सर, सहाय्यक आयुक्त पशुधन विकास यांचं स्वागत करण्यासाठी मी ग्राम महसूल अधिकारी श्री चिंचोरे सर यांना विनंती करतो. श्री मारुतीराव भिवा कांबळे यांनाही विनंती आहे की यांनी आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. यानंतर नामदेव पांडुरंग शृंगारे यांनी आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. यानंतर महादेव नागोराव केंद्रे यांनी आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. भीमराव मारुतीराव टेकाळे यांनाही विनंती आहे आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचं. यानंतर विक्रम गुंडप्पा भेंडे हिपरगा यांनी समोर येऊन प्रमाणपत्र घ्यायचं. विक्रम गुंडप्पा भेंडे या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा जाम यांचा संच आलेला आहे. आमचे उपक्रमशील तहसीलदार साहेब यांच्या वतीनं या चिमुकल्यांना 1100 रुपयाचं बक्षीस साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण आपलं 1100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी द्यावं. यानंतर गोविंद भुजंगा जोग यांना विनंती आहे की यांनी आपलं प्रमाणपत्र या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते घेऊन जायचं आहे. तुकाराम लक्ष्मण सोनटक्के खोंडाळा यांनी आपलं प्रमाणपत्र या ठिकाणून घेऊन जायचं आहे. यानंतर उमाकांत विशंभर सोनटक्के यांनी समोर येऊन आपलं प्रमाणपत्र या ठिकाणून घेऊन जायचं आहे. यानंतर प्रभाकर नागनाथ कोंडलवाडे लादगा यांनी समोर येऊन प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. प्रल्हाद नागनाथ कोंडलवाडे. यानंतर आमजद अली साहेब अली इनामदार. यानंतर जयवंतराव नरहरी जामजाल यांचंही सातबाऱ्यावरील नाव या शिबिराच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे माननीय तहसीलदार साहेबांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. 15 ते 20 दिवसापासून भूविकास बँकेचा बोजा असेल किंवा सातबाऱ्यावरची नावाची दुरुस्ती असेल, आग्रहानं आम्हा सर्वांच्या पाठीमागे लागून साहेबांनी हे काम पूर्ण करून घेतलेलं आहे. यानंतर सावरगाववाडी येथील रेखा संतोष गुट्टे यांचाही वारसाचा फेर या शिबिराच्या निमित्ताने करण्यात आलेला आहे. मी ग्राम महसूल अधिकारी श्री डुबे साहेब यांना विनंती करतो की आपण महाडेवाली साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. यानंतर हर्षद भगवान सोनटक्के ग्रामपंचायत पाखंडेवाडी यांच्या वतीनं त्यांचं प्रमाणपत्र घेऊन जावं. सांगवी बे येथील चंपाबाई बाबू गायकवाड यांना विनंती आहे की आपण प्रमाणपत्र घेऊन जायचं. चंपाबाई बाबूराव गायकवाड. यानंतर गोविंद शंकर गंगावणे. भूविकास बँकेचा बोजा या ठिकाणी कमी केलेला आहे. गोविंद शंकर गंगावणे. यानंतर
शेळकेवाडी येथील उद्धव विश्वनाथ राठोड यांनी देखील आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. उद्धव विश्वनाथ राठोड. सावरगाववाडी येथील ऋतुजा शंकर गुट्टे यांचं देखील प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. ऋतुजा संजय गुट्टे. वर्तळा तांडा येथील सुमित लहू पवार यांचंही प्रमाणपत्र आपण घेऊन जायचं आहे. शेषेराव शंकर दही कांबळे यांचं देखील प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. जांबुद्रुक येथील पंढरीनाथ आगलावे, वर्तळा पंढरीनाथ आगलावे यांनी देखील घेऊन जायचं आहे. शेळकेवाडी येथील बालाजी शंकर शेळके आपण आपले प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. सांगवी पारुबाई शामराव हनवडे यांचं देखील प्रमाणपत्र आपण घेऊन जायचं आहे. आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचा दुसरा कार्यक्रम जाम येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान हा राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये कृषी विभागाच्या ज्या काही आपण पूर्वसंमत्या दिल्या त्या प्रायोगिक तत्वावर आहेत. बाकी ज्यांनी अर्ज केला आहे, ज्यांचे अर्ज क्लिअर आहेत, त्यांना पूर्वसंमत्या हे त्यांच्या डेस्कवर आपण पूर्व पाठवलेले आहेत. आणि यावर्षी ज्या काही आपण अर्ज अपलोड केलेले आहेत त्या अर्जाच्या पूर्वसंमत्या आणखीन टॅब सुरू झालेले नाहीत. ज्यांनी ठिबक तुषारचे केलेले आहेत, यांत्रिकीकरण केलेले आहेत, तर या 2 दिवसामध्ये फक्त SC आणि ST या 2 कॅटेगरीचे अर्ज सुरू झालेले आहेत. ते आपण पूर्वसंमत्या कालपासून द्यायला सुरू पण केलेले आहेत. दुसरा विषय आहे, आपल्याकडं पीक विमा योजना आहे, त्याच्यानंतर प्रभाग योजना आहे, विविध योजना ह्या आपल्या एका टॅबवर आपल्या महाडीबीटी पोर्टलवर आपण एकत्रित आणलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी पहिले शेतीवर जाऊन आपल्याला अर्ज करायची गरज पडत होती, पण आता आपण महाविस्तार AI ॲप यामध्ये आपण जर डाउनलोड केलं आपल्या मोबाईलवर तर त्या मोबाईलवरून सुद्धा आपल्याला अर्ज करता येतो. मागे 1 महिन्याखाली आपण मंदिरामध्ये कार्यक्रम घेतला होता. आपल्या विभागाचे SDO सर ते येऊन आपण मोठा कार्यक्रम घेऊन त्याच्यामध्ये जवळपास 750 लोकांनी आपला ॲप डाउनलोड केलेला आहे. तरी माझी अशी विनंती आहे की आपल्या जाम हा मोठं गाव आहे, भरपूर खातेदार इथे आहेत. त्या सर्व खातेदारांनी ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांनी तो ॲप डाउनलोड करून घ्यावे. एक आव्हान आहे, त्यामध्ये आपल्याला सगळ्या योजना ह्या आपल्या मोबाईलवर दिसतील. दुसरा विषय, आपल्याला जिल्ह्याचा उद्यापासून म्हणजे 15, 16, 17 3 दिवस धान्य महोत्सवाचा कार्यक्रम जिल्ह्याला आयोजित केलेला आहे. त्या धान्य महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी उद्या त्याचं उद्घाटन आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा व आपलं काही धान्य असेल तर तिथे विक्रीसाठी ठेवावे. एवढं बोलून माझे 2 शब्द मी संपवतो. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी पंचायत समिती अंतर्गत जे काही विकासाच्या योजना या ठिकाणी आपण राबवत असतो त्याबद्दल मी आपणा सर्वांना थोडं सांगू इच्छितो. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचं संकल्प असा आहे की सर्वांसाठी घरे, गावामध्ये एकही असा बेघर असू नये यासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना अशा प्रकारच्या विविध योजना असून या 2-3 म्हणजे 29 पर्यंत कोणीही असं बेघर राहणार नाही यासाठी शासनाने प्रयत्न केलेले आहेत. आणि ते आपण पंचायत समिती स्तरावर प्रत्येकाचं आपण गेल्या वर्षी सेल्फ सर्वे केला होता. ज्याला कुणाला घर आपण स्वतः त्या वेबसाईटवर सर्व म्हणजे ऑनलाईन करायचं आणि मला घर पाहिजे अशी विनंती केली आहे. आणि ती यादी आपल्याला ह्या एप्रिलच्या नंतर लगेचच पंचायत समिती अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतला येऊन ते ग्रामसभा घेऊन ती कार्यान्वित करायची आहे. यानंतर विकासाच्या भरपूर अशा योजना आहेत. आपल्या ग्रामीण भागामध्ये जे काही रस्ते आहेत, घरकुल आहे, शाळा बांधकाम, अंगणवाडी बांधकाम अशा विविध प्रकारच्या योजना, रस्ते बांधकाम, नाली बांधकाम, हे सर्व प्रकारच्या योजना आपल्याला पंचायत समिती मार्फत राबविल्या जातात. आणि जन्म असो, मृत्यू असो, विवाह असो, हे सर्व प्रकारच्या जे काही नोंदणी आहेत आणि ह्या नोंदणी आता ऑनलाईन झालेल्या आहेत. ह्या ऑनलाईन योजना म्हणजे नोंदणी करायची आणि सर्टिफिकेट घेऊन एक बार आपल्या जवळ ठेवून द्यायचे, ते कायमस्वरूपी आपल्याला उपयोगात पडणार आहे. ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल बांधकामासाठी प्रत्येकाला नमुना नंबर 8ची गरज असते.
ते नमुना नंबर 8चं सर्वे करून, समजा एखादा नवीन बी असेल, एखाद्याला गावात घर बांधण्यासाठी जागा नसेल, अशासाठी सुद्धा योजना आहे. त्याला शासन 50,000 रुपये जागेसाठी देणार आहे. त्याची सुद्धा आपल्याला या ठिकाणी योजना कार्यान्वित करायची आहे. अशा भरपूर प्रकारच्या MRES मध्ये सध्या त्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचं नाव बदलल्यामुळं फिबी रामजी असं राम झाल्यामुळे त्याचे जे काही योजना आहेत आपल्याला 1 एप्रिलच्या नंतर आपल्याला ते कार्यान्वित करायचे आहेत. आणि त्याचा जसा आदेश येईल, कोणकोणत्या वैयक्तिक योजना असतील, सार्वजनिक स्वरूपाच्या कोणत्या योजना असतील, ते आपल्याला एप्रिल नंतर कळणार आहे. त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी राबवायच्या आहेत. तरी अशा भरपूर प्रकारच्या योजना पंचायत समिती मुखेड अंतर्गत आपण या ठिकाणी राबवित आहोत. जर कोणाला या कोणत्याही योजनेबाबत माहिती नसेल तर पंचायत समितीशी संपर्क करावा, किंवा आम्ही इथे या ठिकाणी आहोत. त्या आपण सर्वांनी कुणाला कोणा योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल ते आपण या ठिकाणी विचारावी. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. च्या अनुषंगाने उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे तहसीलदार सर व सर्व अधिकारी, सन्माननीय व्यासपीठ, मी आपल्याला आरोग्य विभागाकडून मिळणाऱ्या योजना थोडक्यात सांगू इच्छितो. आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान कार्डचं वाटप चालू आहे. ते कार्ड जनरेशन चालू आहे. त्याच्यामध्ये जवळपास 1,500 आजारावर जे नोंदणीकृत किंवा ॲक्रेडिटेड हॉस्पिटल्स आहेत, प्रायव्हेट असू द्या किंवा खाजगी असू द्या, त्याच्यामध्ये 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळतो. त्याच्यानंतर 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना वयवंदन कार्ड देणार आहेत आम्ही, आणि त्याचंही काम चालू आहे. त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंतचा मोफत उपचार यामध्ये जवळपास 1,500 आजारे आहेत. या व्यतिरिक्त आमच्याकडे जननी सुरक्षा योजना आहे. याच्यामध्ये प्रसूती नंतर आपण BPL SC STच्या लाभार्थ्यांना 700 रुपये देतो. जर त्याचं सिझेरियन सेक्शन झालं असेल तर त्याला 1,500 रुपये देतो. यानंतर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, याच्यामध्ये आपण गरोदर मातेस आणि 1 वर्षापर्यंतच्या बालकास घरापासून हॉस्पिटलपर्यंत, हॉस्पिटलपर्यंत दुसऱ्या रेफर केले आणि त्या हॉस्पिटलपासून परत घरापर्यंत मोफत सोडण्याची व्यवस्था आहे. आणि प्रसूती झाल्यानंतर 3 दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये मोफत जेवण आहे. याच्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान योजना आहे. याच्यामध्ये दर महिन्याच्या 9 तारखेला गरोदर माताची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रात केली जाते. त्या गरोदर माताची तपासणी करून त्यांची 9 महिन्यामध्ये 2 वेळेस मोफत सोनोग्राफी केली जाते. त्याच्यासाठी आम्ही मुखेडमधील जे प्रायव्हेट सोनोग्राफी सेंटर आहेत त्यांच्यासोबत करार केलेला आहे. त्या सोनोग्राफीमध्ये जर काही त्यांना गंभीर वाटलं तर त्याची ॲनॅमॉली स्कॅन, म्हणजे बच्चूला काही झालेलं आहे काय, ते गंभीर जे हाय रिस्क मध्ये असतील त्याचा ॲनॅमॉली स्कॅन देखील आम्ही मोफत करून देतोय. ह्या योजना आहेत. अहो सर, 3 महिने झालं घरकुलाचा इंजिनियर नाही या जामला. ते काय कामाचं आहे? द्यायचं तर कशाला घरकुले? तुम्हाला सांगतो, त्या दिवशी आता दवाखान्यातल्या लोकांचं म्हणणं आहे की पेशंट आला नाही. पेशंट आलात गेला होता. मी आलो होतो त्या दिवशी, सगळे लोक आले होते. हे आपण नंतर बघू. आपण ऐका, आपसात आपण चर्चा करायची नाही. मी सुरुवातीला दखल घेतलेली आहे. 2 ते 3 दिवसात मी हा रिपोर्ट आरोग्य खात्याला सादर करत आहे. सर नमस्कार. आपल्या भावना कळालेल्या आहेत मला सर्वांच्या. ह्या शिबिराच्या निमित्ताने जी काय आता डॉक्टर साहेब समजलेला आहे मला, बरोबर त्याची दखल घेतलेली आहे आणि 1, 2, 3 दिवसात मी रिपोर्ट आपल्याला पाठवत आहे. दुसरं डिपार्टमेंट मोजणी खाते, कृपया आपण पुढे यायचं आहे. आपल्या जी काही मोजणीच्या योजना आहेत, आपल्याला माहिती आहे यापूर्वी मोजणी 6 महिने होत नव्हती, पण शासनाने नवनवीन GR काढून आपल्या मोजणीमध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे. याबाबतची माहिती मी मोजणी खात्याचे प्रतिनिधी यांना, लोखंडे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या काही जी बदल झालेला आहे शासन निर्णयामध्ये, याबाबतची माहिती उपस्थितांना सांगावी. तुम्ही एवढं बोलून तुमचं काही सक्ष नाही. आपण नंतर विचार. हा महाराष्ट्र शासनाचा आणि महसूल विभागाचा
एक खूप चांगला उपक्रम शासनाच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजेच आपला सर्वांना आठवत असेल 2-3 वर्षापूर्वी शासन आपल्या दारी नावाची एक संकल्पना आली होती. त्याचाच एक भाग म्हणून त्याच कार्यक्रमाचा दुसरा भाग म्हणून शासन आपल्या दारीचाच महाराजस्व अभियान, शासन आपल्या दारी फक्त महसूल विभागाच्या योजना एका छताखाली आणण्याचं काम ठिकाणी केलं होतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान म्हणजेच शासनाचे जेवढे काही विभाग आहेत, तालुका स्तरावरचे असतील, जिल्हा स्तरावरचे असतील किंवा ग्राम स्तरावरचे असतील, या सर्व विभागांना एका छताखाली आणून आणि आपल्याच दारी हे सर्व शासनाचे अधिकारी पदाधिकारी येऊन आपल्या ज्या काही समस्या असतील, आपले जे काही कामं असतील, आपल्याला तालुक्याला यायची गरज नाही, तर आम्हीच तुमच्या दारापर्यंत या ठिकाणी आज सर्व शासकीय काम घेऊन आलेलो आहोत. माझी साहेबांच्या वतीनं, माननीय तहसीलदार साहेबांच्या वतीनं सर्व विभाग प्रमुखांना देखील विनंती आहे, आपल्याही विभागाच्या काही योजना असतील किंवा आपल्याही विभागाचे काही दाखले आपण काम केलेलं आहात पण त्याचे दाखले देणं बाकी आहे, साहेबांच्या वतीनं आपल्या सर्वांनाही विनंती आहे की ते दाखले आमच्यापर्यंत आणून द्या. आपल्या सर्वांचं काम या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा आजच्या ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मी अधिकचा वेळ न घेता सर्व विभाग प्रमुखांना विनंती करतो की त्याने आपले दाखले या ठिकाणी द्यावेत आणि आपल्या काही विशेष योजना असतील शासनाच्या की ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच तो आहे. ते सुद्धा कुणाला मनोगत व्यक्त करायचं असेल किंवा कुणाला आपल्या खात्याच्या विभागाच्या विशेष योजना सांगायच्या असतील त्याने सुद्धा पुढे येऊन ते सांगावं. यानंतर मी अधिकचा वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक माननीय श्री राजेशजी जाधव साहेब, तहसीलदार मुखेड यांना मी विनंती करतो की यांनी आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या निमित्तानं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. टाळ्याच्या कडकडात आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. माननीय श्री तहसीलदार राजेशजी जाधव साहेब. आज आपण जांब या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान पहिला टप्पा कार्यक्रम दुसरा या ठिकाणी आपण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जामनगरीचे सरपंच वसंतरावजी गायकवाड, कार्यक्रम मंचावर उपस्थित असलेले गटविकास अधिकारी श्री ढवळे साहेब, देशमुख साहेब, बोधनवाड साहेब, तसेच कुठलाही कार्यक्रम असो हिरिरीने कार्यक्रमासाठी झटणारे व 8 दिवसापासून फोन करणारे श्रीकांतजी सूर्यवंशी शाळा व्यवस्थापन समितीचे. मला माहिती आहे मी सुरुवातीला या ठिकाणी रुजू झालो होतो आणि माझा 3ऱ्या दिवशी जामला मी विजिट केली होती आणि ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांनी माझा सत्कार केला होता. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला माहिती आहे आपण ऐकतो राजस्व अभियान, शासन आपले दारी हे कार्यक्रम आपल्याला माहितीच आहेत, पण हा महाराष्ट्र शासनाने नाविन्यपूर्ण कार्यक्रम असा घेतलेला आहे आणि राज्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्कलमध्ये हा एकाच दिवशी एकाच वेळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यापूर्वीचा कार्यक्रम आपण बाराडी येथे घेतला होता, त्या ठिकाणी भरभरून प्रतिसाद मिळाला होता आणि त्या ठिकाणी पण सर्व जी काही जनतेच्या अडीअडचणी आहेत त्यांचे प्रमाणपत्र आहेत, सर्व एकाच छताखाली सर्व यंत्रणा आपण या ठिकाणी बोलून तो कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्याचप्रमाणे आजचा पण कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आता हे आयोजित करण्याचा उद्देश काय? आताच प्रस्ताविकामध्ये बिराजदारांनी सांगितलं की
की आपल्याला प्रत्येक खात्याच्या कामासाठी तालुक्याला आपल्याला जावं लागतं आणि तहसीलचं प्रमाणपत्र असल्याशिवाय गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी काही करू शकत नाहीत. मग शासनाच्याही लक्षात आलं की आपण एकाच छताखाली जर हा कार्यक्रम आयोजित केला तर आपल्याला जी काही शासनाच्या योजना आहेत त्या एकाच ठिकाणी एकाच दिवशी आपल्याला या ठिकाणी लाभ घेता येईल. यामध्ये आपले संजय गांधी असो, गावातील रस्ते असो किंवा घराचा उतारा असो, 7/12 असो, 8 असो, आयुष्यमान कार्ड असो, विविध दाखले असो, आरोग्यविषयक सुविधा असो, या ठिकाणी आम्ही सर्व आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. मला सांगायला आनंद वाटतो की जामचा हा अल्प कालावधीत कार्यक्रम आपण आयोजित केलेला असून भरभरून प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभलेला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण हा दिवसभर या ठिकाणी हा स्टॉल आपला चालू ठेवलेला आहे. ज्यांच्या काही अडीअडचणी आहेत त्या या ठिकाणी आपल्याला सोडविलं जाणार आहे. मला खरंच जामवासियाचं कौतुक करावं वाटतं. जसं मला पहिल्यांदा स्वागत केलं तसं आज पण शाळा समितीचे म्हणजे जिल्हा परिषद मुलींची शाळा आहे, त्यांनी लेझिम पथकाचं उत्कृष्ट प्रदर्शन आणि चांगलं गीत गायलं. व्यक्तिशः मी खरंच भारावून गेलेलो आहे आणि माझ्यातर्फे त्यांना एक 1100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी मी सर्वांसमोर जाहीर करत आहे. अशीच परंपरा आपली जांबवाशीची राहणार आहे. आणि माझे काय आता सांगावंसं वाटतं, मला माझे 1.5 महिना राहिलेला आहे. 1.5 महिन्यात आपण हा शेवटचा कार्यक्रम बहुतेक आमचा असणार आहे. जसा पहिला कार्यक्रम चांगला झाला होता तसाच हा पण कार्यक्रम उत्कृष्ट झालेला आहे. आणि आपण सर्व सहकार्य कराल आणि दिवसभर शासनाच्या काही जी योजना आहेत त्याचा लाभ घेताल अशी मी अपेक्षा करतो. आणि सर्व खाते प्रमुखाला मी विनंती करतो की आपल्या जी काही योजना आहेत, फक्त आम्हाला सगळ्याला माहिती आहे तहसीलच्या योजना, प्रमाणपत्र, रहिवासी, जात, उत्पन्न, श्रावणबाळ, थोडं सगळ्याला तोंडपाठ झालं आहे. पण कृषीच्या काही योजना आहेत, पंचायतच्या काही योजना आहेत, आरोग्याच्या काही योजना आहेत, पशुधनच्या काही योजना आहेत, हे आपल्याला अनेक माहिती झालेलं नाही. त्यानिमित्ताने मी सर्व खाते प्रमुखाला या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या जी काही शासनाच्या योजना आहेत त्या आपण तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी योजना आहेत त्याची माहिती आपण या कार्यक्रमाच्या ठिकाणी एका पाठोपाठ एक द्यायची आहे. आणि जास्त कार्यक्रम हा नुसता बोलण्यात न घालवता प्रत्यक्ष कृतीमध्ये करून जास्तीत जास्त आपल्या जी काही लाभ द्यायचे आहेत ते लाभ या ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य जनतेला द्यायचे आहेत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.